दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती दिंडोरी जिल्हा नाशिक नियोजित उपबाजार आवार खोरीफाटा या ठिकाणी टोमॅटो मार्केटचा भव्य शुभारंभ आज पार पडला। प्रारंभी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांना आपला टोमॅटो शेतीमालाला योग्य भाव मिळावा आणि विक्रीसाठी हक्काची जागा या निमित्ताने मिळणार आहे। सभापती प्रशांत प्रकाशराव कड यांच्या शुभ हस्ते या टोमॅटो मार्केटचा शुभारंभ करण्यात आला। जे.के. जाधव, योगेश माधव बर्डे यांच्यासह सर्व संचालक मंडळ, शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या मतदारसंघात कृषी उत्पन्न बाजार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच प्रथम परिवर्तन पॅनलचा भरघोस मताने विजयी झाल्यानंतर आदरणीय शेटे साहेब असो, झिरवा साहेब असो, गणपतराव असो आणि सुरेश भाऊ असो, या सगळ्यांनी एक विचाराने असं परिवर्तन तालुक्यात करण्याची घोषणा केल्यानंतर हे तरुण पोरं ज्यावेळेला उभी केल्यानंतर आपल्या सगळ्या लोकांना वाटायचं की तरुण पोरं करतील काय। त्याच्यामध्ये निश्चित यात प्रशांत आप्पा, उपसभापती योगेशजी, कैलासजी मवाळ, गंगाधर निखाडे, गडकरी, राऊत, त्याच्यानंतर भेरे आणि शिंगाडे, आपसुंदे, हे म्हणजे व्यापारी गट या सगळ्या संचालकांनी खरंच एक जीवानी काम केलं। त्याचं धोतं सांगायचं म्हणजे आज आयुष्यामध्ये जशी मार्केट कमिटी स्थापन झाली तर 3 कोटीचा नफा मिळवणारी ही मार्केट कमिटी निश्चित 200 जेवढ्या मार्केट कमिटी असेल तिचा जर गेस काढला तर निश्चित पहिला नंबर लागेल। मी आदरणीय आप्पांचं निश्चित स्वागत करेल का नाशिक आपले बाळासाहेब तोळ आणि झिरवा साहेबांनी जी 10 एकर 12 एकर जागा दिली, एक चांगल्या दुबई सारखं दिंडोरी तालुक्याची जागा दिल्यानंतर त्याच्या मोठ्या अडचणी झाल्या। ह्या मंडळीनं इतका पाठलाग केला आणि राधाकृष्ण विखे पाटील, त्याच्यानंतर झिरवा साहेब या सगळ्यांना भेटून जवळजवळ 1.5 कोटीचा दंड माफ करून आज 2 कोटी 34 लाखाचा पहिला फायदा हा केला। तर आता हे 3 कोटी नफा असताना ते आपल्याला उत्तमराव भरावं लागले असते। म्हणजे अत्यंत घरचं कुटुंबासारखं यांनी हा बगीचा मार्केट कमिटीचा सांभाळला। त्याच्यानंतर शेतकरी भवन, वनी किंवा दिंडोरी बांध त्यांची योजना ती केली। गाळे अत्यंत माफक पद्धतीने नोकरी भरती ऑनलाईन परत कुणी यायचं आणि भरून द्यायचं, त्याचा सोयरा जाहीर व्हायचा, असं कोणतंही कामकाज न करताना ऑनलाईन जो परीक्षेत उत्तर होईल तो कोणचा आणि काय कुठला, म्हणजे हुशार कर्मचारी आणण्याचं पुढचं धोरण सुद्धा निस्वार्थीपणे यांच्याकडे। तर आता काय सांगा, नोकऱ्याला काय राहत सगळ्यांना माहिती, सरकारमध्ये नोकऱ्या कसे लोक काढतात हे तुम्हाला माहिती, पण 1 रुपयाचा पारदर्शक कारभार न करता जे येतील ते चांगले कर्मचारी त्यांनी अधिकाऱ्यांनी भरावं, त्याची एक कमिटी त्यांनी नेमून ते चांगले या संस्थेला कर्मचारी देतील अशी भावना खऱ्या अर्थाने पिढली। खोरीपाट्याच्या बाबतीत उत्तमराव आमचं दोघांचं खरं सिंहाचा वाटा या मार्केट खोरीपाटाला तयार करताना अत्यंत त्यागाने आम्ही इथं सुरुवात केली। त्याला जागा नव्हती, उपबाजारचं परवानगी नव्हती, नुसते बोर्ड लागले। या खोरीपाट्याचं काय होईल, काय वेळेला म्हणायचे वलीला मार्केट न्या, त्यावेळेला बंद करा, त्यावेळेला पोलीस यायचे, पोलीस आणून सुद्धा हे मार्केट आपल्या शेतकऱ्याला जाऊन तुम्हाला वनीत यावं लागेल, तुम्हाला अमुक ठिकाणी यावं लागेल, इथं चालणार नाही। एवढ्या सगळ्याला आम्ही हस्ता असो, इथले सर्व गावं असतो, चौक परिसरातले गाव एकत्र झालो आणि त्याला खरी चालना अत्यंत बेकायदेशीर चाललं होतं। काहीतरी करायचं उत्तमराव, आपण साक्षी आहे त्याला, आपण सगळे साक्षी आहे, धनराजजी तुम्ही साक्षी आहे। पण आता आप्पांनी जसा कारभार घेतल्यानंतर अत्यंत या कष्टाला मी तर म्हणजे माझ्या डोळ्यात सुद्धा असू येतील की एवढे प्रयत्न या व्यक्तीनं सभापती या नात्याने आणि सगळ्या संचालक मंडळाला घेऊन निश्चित एक धडाडी या महाराष्ट्रात दाखवली असं म्हटलं तर वावगं होणार नाही। आणि जानोरी सारख्या ठिकाणी, उमराळा सारख्या ठिकाणी, उपबाजार केलं, पिंपळाचा प्रॉब्लेम पाहिला, त्या संघर्ष पाहिला, त्याला सुद्धा आप्पा पुरून उठले। आप्पांनी उपबाजार काढणं, आज भाजीपाला मार्केट चालूच होणार नाही, चालणार नाही, पण आप्पांनी वणी शहरामध्ये अत्यंत त्यांच्या संचालक मंडळाने मार्केट चालवलं। हे आमचे जे तरुण पोरं आहे संचालक, यांना हे स्पष्ट व्यक्ती जवळ थोडे भडक आहे, पण शेतकऱ्याकरता आणि गोरगरिबाचे न्यायकरी आहेत हे निश्चित मी सांगेल। कारण आम्ही त्यांना दाबतो तरी ते म्हणतात त्यांच्या आमच्याही चुका सांगतात, त्यांच्या चुका, पण आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात ही मार्केट कमिटी भविष्यात सुद्धा आपल्याला
पारदर्शक मार्ग काढील आणि आपल्याला अशी गाई आपल्या गटाच्या वतीने देतो उत्तमराव आपण सगळे मिळून आपण या मार्केट कमिटीला सगळं सहकार्य जे करण्याचं ते कामकाज करू आपण। मगात नारायणरावने सांगितलं काही घेणं नसतं, कुणी मुरुम देत नाही, कुणी काही करीत नाही, आले का निघून उद्घाटन केले आतापर्यंत थांबले नसते, पण तिथं जिथं अपघात होईल तिथं सुद्धा त्यांनी सांगितलं तातडीने जा। आव्हा गाड्या आपण कुठून गोळा केल्या असतील, मुरमाचे पैसे स्वतःच्या खिशातून दिले असेल, बिल व्हायचं होईल पैसे मिळतील तेव्हा मिळतील, म्हणजे इतक्या आत्मीयतेनं काम करणार आणि भविष्यात सुद्धा चांगल्या चांगल्या स्पॉटवर आपाचं दूरदृष्टी पांढऱ्यासारख्या ठिकाणी कुठं जागा मिळतील। इथं सुद्धा खरेदीची जागा इतके पैसे झाले स्वतःच्या मालकीच्या आपण या पैशावर इथली जमीन सुद्धा घेऊ शकतो, खरेदी करू शकतो, कोणाला वशिला लावायचं काम नाही, कारण आज तुमचा पैसा आहे हा संस्थेत लावायचा आणि संस्थाच मोठी करायची। हा पारदर्शीपणा या तरुण संचालकांनी ठेवला आणि शेतकऱ्यांच्या निश्चित मी उत्तमराव आणि सगळ्या ऐवंतवाडीकर शेतकरी वतीने निश्चित भविष्यात प्रकाशजी आहे, प्रकाशची पगार आहे, सगळेच आपण सहकार्य तुम्हाला निश्चित आहे आणि पुढच्या भविष्या दृष्टीने आई जगदंबा आपल्याला निश्चित डिसेंबर पर्यंत माझी खात्री आहे, माझा विश्वास आहे हीच बाजार डिसेंबर पर्यंत राहील आणि परमेश्वर। आज दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सालाबादाप्रमाणे आज या मार्केटचा शुभारंभ होत आहे आणि आज झिरवाळ साहेबला एवढी उणीव आहे, त्यांना काय कारणास्तव मुंबईला थांबावं लागलं, नाहीतर हा उद्घाटन खरं ते करतात, परंतु इथं जे आज प्रशासन आहे ते उत्तम पद्धतीने काम करत आहे, त्याच्यामुळे आम्ही गावकरी पण त्यांच्या सोबत नेहमी असतो आणि या गावाचं नावलौकिक या मार्केटच्या निमित्ताने पूर्ण देशभरात होतो, तो आम्हाला खऱ्या अर्थाने गावकऱ्याला आणि परिसरातील शेतकऱ्यांना आनंद होतोय की इथली मार्केटची जी व्यवस्था आहे रोख स्वरूपाची आणि सकाळी मार्केट म्हणजे माल निवड करून आणलेला आहे किंवा कसा प्रत्यक्ष व्यापारी बघून घेणे, म्हणजे इथं पिंपळगाव सारखं होत नाही, घेण्याचा भाव वेगळा आणि पैसे देण्याचा भाव वेगळा आणि इथं 1 रुपया सुद्धा शेतकऱ्याला जास्तीचा खर्च नाही, ज्या भावात माल खरेदी झाला ते पैसे रोख स्वरूपात मिळतात आणि या नवीन बॉडीने 1 वर्षात जो बदल केलाय आणि अजून ते करतील त्याच्याबरोबर आम्ही पण त्यांच्या सोबत आहेत, झिरवाळ साहेब त्यांच्या सोबत आहेत आणि व्यापारी आणि शेतकरी ही 2 चाकं आहेत ती व्यवस्थित चालवण्यासाठी प्रशासन बी त्याच पद्धतीचं मजबूत असावं लागतं आणि ते आज आहे, त्याचा आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे आणि आमच्या शुभेच्छा त्यांना। नाशिक लोकन्यूज लोकशाही न्यूज यांना मी वर्धापन 3रा वर्धापन दिन याच्या शुभेच्छा देतो आणि नक्कीच जे 3 वर्षात नाशिक लोकशाही न्यूजने जे काम केलंय गोरगरीब शेतकऱ्यांच्या अडीअडचणी शासनापर्यंत पोहोचवलंय त्या खरंच लोकशाही न्यूजचा मी मनापासून धन्यवाद देतो व मी दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि असंच त्यांनी गोरगरीब जनतेसाठी काम करत राहावं। नक्कीच त्यांचं नाशिक लोकशाही न्यूज हा महाराष्ट्रभर पसरल्याशिवाय राहणार नाही हीच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। आज मार्केट कमिटीच्या उद्घाटन प्रसंगी आलेले सगळे शेतकरी बांधव व्यापारी यांच्यामार्फत इथं विचारविनिमय झाला की शेतकऱ्यांना ज्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, तंत्रज्ञान असेल, बाजारपेठ असेल, कोल्ड स्टोरेज असेल, व्हाईस चेअरमननी सांगितलं त्या पद्धतीने सगळ्या सुविधा ह्या पुरवतील, कारण आम्हाला खात्री आहे की त्यांनी 2 वर्षात जो या मार्केट कमिटीमध्ये कायापालट घडवून आणला, शेतकऱ्यांना ज्या सुविधा पुरवल्या, चांगला बाजार दिला, पडत्या काळातही त्यांचा माल चांगल्या भावात विकला गेला, याचं सगळ्या शेतकऱ्यांमार्फत त्यांचं मी अभिनंदन करतो आणि त्यांनी यापुढेही चांगल्या सुविधा देऊन शेतकऱ्याला चांगल्यात चांगलं नुसतं मार्केटच नाही तर तंत्रज्ञानसुद्धा मिळावं हीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि ते पूर्ण करतील आणि चांगल्या पद्धतीनं मार्केट पुढे नेतील। का आज महाराष्ट्रामध्ये पिंपळगाव हे सगळ्यात मोठी मार्केट आहे, पण त्याच्याहीपेक्षा कालांतराने ह्या मार्केटचं नाव पुढे जाईल हीच जगदंबे चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना। आज दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सालाबादाप्रमाणे आज या मार्केटचा शुभारंभ होत आहे आणि आज झिरवाळ साहेबला एवढी उणीव आहे, त्यांना काय कारणास्तव मुंबईला थांबावं लागलं, नाहीतर हा उद्घाटन खरं ते करतात, परंतु इथं जे आज प्रशासन आहे ते उत्तम पद्धतीने काम करत आहे, त्याच्यामुळे आम्ही गावकरी पण त्यांच्या सोबत नेहमी असतो आणि या गावाचं नावलौकिक या मार्केटच्या निमित्ताने पूर्ण देशभरात होतो, तो आम्हाला खऱ्या अर्थाने गावकऱ्याला आणि परिसरातील शेतकऱ्यांना आनंद होतोय
की इथली मार्केटची जी व्यवस्था आहे रोख स्वरूपाची आणि सकाळी मार्केट म्हणजे माल निवड करून आणलेला आहे किंवा कसा प्रत्यक्ष व्यापारी बघून घेणे, म्हणजे इथं पिंपळगाव सारखं होत नाही, घेण्याचा भाव वेगळा आणि पैसे देण्याचा भाव वेगळा, आणि इथं 1 रुपया सुद्धा शेतकऱ्याला जास्तीचा खर्च नाही, ज्या भावात माल खरेदी झाला ते पैसे रोख स्वरूपात मिळतात। आणि या नवीन बॉडीने 1 वर्षात जो बदल केलाय आणि अजून ते करतील, त्याच्याबरोबर आम्ही पण त्यांच्या सोबत आहेत, जिरवा साहेब त्यांच्या सोबत आहेत, आणि व्यापारी आणि शेतकरी ही 2 चाकं आहेत, ती व्यवस्थित चालवण्यासाठी प्रशासन बी त्याच पद्धतीचं मजबूत असावं लागतं आणि ते आज आहे, त्याचा आम्हाला आज दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार खोरीपाटा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतकरी बांधव, व्यापारी बांधव या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज टोमॅटो मार्केटचा लिलाव शुभारंभ या ठिकाणी आज पार पाडला। आणि निश्चितपणानं या ठिकाणी नवरात्रीच्या मुहूर्तावरती या ठिकाणी आम्ही आई सप्तशृंगीला त्या ठिकाणी प्रार्थना करतोय की हे वर्ष आज शेतकऱ्यांसाठी सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा या ठिकाणी येऊ, सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी चांगलं आरोग्य लाभो, चांगली धन लाभ त्यांना त्या ठिकाणी हो, अशा पद्धतीने आज या ठिकाणी आम्ही सर्व संचालक मंडळाने या ठिकाणी प्रार्थना केली। आणि या मार्केटमध्ये आम्हाला शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना कशा जास्तीत जास्त सुविधा त्या ठिकाणी देता येतील, जेणेकरून शेतकरी बांधवांची, व्यापारी बांधवांची गैरसोय होणार नाही। आणि त्या ठिकाणी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांना या मार्केटमध्ये आल्यानंतर कुठल्याही त्रासाला त्या ठिकाणी सामना करावा लागू नये यासाठी आम्ही सर्व सोयी सुविधा त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय। येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आम्ही या ठिकाणी एखादा कृषी मॉल ना नफा ना तोटा या तत्वावरती सुद्धा आम्ही त्याचा अभ्यास करतोय की आपल्याला शेतकरी वर्गाला त्या ठिकाणी कमीत कमी दरामध्ये फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड आपल्याला देता येईल का, यावरती आमचा संचालक मंडळाचा त्या ठिकाणी अभ्यास चालू आहे। त्याचप्रमाणे भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी कोल्ड स्टोरेज सारखी सुविधा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देता येईल का, त्याचाही त्या ठिकाणी आम्ही अभ्यास करतोय। आणि येणाऱ्या काळामध्ये या सर्व सोयी सुविधा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि शासनाकडे त्या ठिकाणी त्या पद्धतीने पाठपुरावाही करतोय। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।